आपण जर पाहिलं गेलं तर राजे लवाळी बनाम ओमसाहेब वांगणी ओमसाहेब वांगणी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित आयोजकांची संपर्क साधावा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधावा. चला रेग्युलर गटातील पहिली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच सचिन दादा नेमाणे यांचा आपण डीजे आणि तिसरा दिवस आज या स्पर्धेचा तिसऱ्या दिवसात आमच्या समावेत पुन्हा एकदा जॉईन झाले. त्यांचं देखील दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने गोइंग ऑन मॅच. कशळी विपक्ष जे वाघोबा पोहनोली बी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रथमतः इथे टॉस जिंकला बोहनोली बी संघाने शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला. कशळी टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. आपण पाहतोय मंगेश आणि त्यांच्या साथीने तुम्हाला पाहायला मिळतील मंगेश आणि राज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीय. पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज लालचंद्र हा चेंडू पहिलाच बॉल ऑन साइडला कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे स्ट्रॉंग अपील परंतु उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. बोहनोली बी संघ एकच सांगेन फक्त बीमर साठी रिव्ह्यू असणार आहे. चला स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील मंगेश खेळाडूवरती दाखवायचे प्लीज. डॉट बॉल आलाय शॉट ऑफ लेन फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकदा वेगाने कंप्लीट दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. एका ट्रॅक वरती दोन गाड्या. अपघात तर कदाचित तो होऊ शकला असता. रिस्की धाव होती. कशेळी टीम या ठिकाणी आपण पाहतोय कॉलिंग नाहीये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. राज आणि मंगेशची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतीय आणि मंगेशनं फटका नो मॅन्स लँड मध्ये खेळला. तिकडे दोन धाबा आल्यात. खरं तर आपण कालच्या दिवसामध्ये पाहिला अनंता निरगुडाला मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये त्यांचा संघ देखील पाहिला. परंतु हार्ड लक जोगरवाडी टीमनं जवळपास 85 ते 90 धावा कुटवल्या गेल्या. पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज लालचंद्र दोन धाबा फुलकावरती. यावेळेस आपण चांगला फटका पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये पहा तुम्ही मनोज उघडा होते. वॉट फिल्डिंग एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मनोज उघडासाठी. क्या बात आहे. फिल्डिंग भरपूर चांगली पाहायला मिळते. मनोज उघडाच्या माध्यमातून टीमचे कॅप्टन त्यांच्याच नेतृत्वाखाली संपूर्ण टीम खेळतीय. आपण पाहतोय पॉइंट मध्ये शतरक्षक होता. वॉट फिल्डिंग झाली. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय आपण थ्रो फेकी देखील तितकेच ॲक्युरेट होती. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची थाव मिळत नाहीये. जणू काही कशेळी टीमला दबावामध्ये खेळवलं जातं. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये लालचंद्र पुन्हा एकदा तयार. शॉट ऑफ लेन शॉट फाईन लेगच्या डोक्यावर ना चेंडू होईल फरार. पहिला वार
जय वाघोबा बोनेल टीमच्या विरोधात बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. थँक्यू सो मच. जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत जे आंब्याखाली बसले त्यांनी जो बाउंड्री लाईनचा पकटा पकडलाय ना तो प्लीज सोडवा. प्लीज थोडं सहकार्य करा. आमचे लाडके प्रेक्षक आमचे मायबाप लाडके प्रेक्षक मला वाटतं तिकडं जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती केली की आपण जो बाउंड्री लाईनचा पट्टा तो प्लीज सोडायचा आहे. आपण स्पर्धेचा आनंद कुठूनही घ्या. फक्त या स्पर्धेला गालबोट लागणार नाहीये त्याची आपण काळजी घ्या. आणि आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी धावसंख्या फलकावरती 10 धावा फलकावरती पाहायला मिळतात. पहा तुम्ही लागोपाठचे 2 चौकार. फलंदाज मंगेशच्या बॅटमधून आपण पाहतोय यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका लॉंग ऑफला खेळलाय. शतरक्षक आलेत. शतरक्षक आपण पाहतोय रबी होते. अद्याप एकही चूक नाही आहे. एक जाव एक धाब्याच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आपण पाहतो पहिलं पिवनचं षटक समाप्त झालंय आणि या धावा फलकावरती लागत असताना 0 लॉस ऑफ डबल डिजिटल मध्ये 11 ऑन द स्कोर बोर्ड. 11 धावा फलक. टीमचे कॅप्टन अनिल दोरीला आपण पाहतोय. ऑन स्ट्रायकर आपण पाहायला मिळतात. खरं तर आपण एक पाहतोय डासिंग रुबाबदार आणि प्रेमळ व्यक्तिमत्व. हा चेंडू लॉफ केलाय ऑन साइडला. फटका फसलाय. बॉल खाली. शतरक्षक टीपला जाईल दिल. या ओव्हर मध्ये लागणारा दुसरा धक्का बॅक टू बॅक कशेडी टीमला लागणारा 440 वॉट का धक्का. अनिल दोरे बॅक टू द बबल यार. गोलंदाज रवीसाठी आता सुवर्ण संधी. या चेंडूवरती विकेट आली तर तुम्हाला 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सन्माननीय किशोरजी उघडे साहेबांकडनं आणि त्याचबरोबर रोहित जाधव कडनं
या A1 जोडीकडनं तुम्हाला 501 कॅश प्राइज दिले जाईल. सन्माननीय किशोरजी उघडा साहेबांचा विचार केला तर जे महाराष्ट्र पोलीस आहेत जनतेचे रक्षक म्हणून त्याची ओळख आहे आणि हा चेंडू देखील आपण पाहतोय. अगदी चेंडू पडल्यानंतर गोल्डन स्पॉट्स होता, कट करण्याचा प्रयत्न, कदाचित बाटची लिडिंग देखील होतील, परंतु डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिला शरीराबाती चेंडू होता, पुश करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती धीरज आहेत जे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जोडले गेले होत्या. त्यांना ओपीएन जेव्हा घेतलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही 45 ते 50 धाबांचा इथे टार्गेट उभा करू. सध्याच्या स्थितीला बॉल ढकललाय, थर्ड मानला, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू दन दन करत सीमा पार मंगीच्या बॅट मधून पहिला वार चौकार. हो थँक्यू. रवीचं कौतुक करावं तेवढं फारसं कमीच, कारण 3 चेंडूंमध्ये एकही त्यांनी अद्याप धाव खर्च केलेला नाहीये. 2 महत्वाचे विकेट त्यांनी बाहेर काढले, परंतु आता सध्या मैदानाच्या आतमध्ये धीरज का बॅटिंग करतोय. मिडल ऑर्डर मध्ये आलेत आणि त्यांना माहिती आहे आता कशाही टीमला जर आपल्या स्वतःच्या टीमला सावरायचं आहे तर मग इथून आता संयमी बाळगावी लागेल. सध्याच्या स्थितीला आपण पाहिला तर अगदी सेकंड स्लिप मध्ये चेंडूला फक्त ढकलला गेला. धीरजच्या माध्यमातून फक्त मिळाली तिकडे एकच धावा, एका धाबीच्या मदतीने धावसंख्या दफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर 16 धावा दफलकावरती येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये 8, 9, 10, 11 अशा 4 दिवसाचा फॉर्मॅट तुम्हाला कुशवलीच्या क्रीडांगणावरती नाईटची स्पर्धा ती पाहायला मिळेल. आणि तब्बल त्या स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला जवळपास 32 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा खोल टपाचा चेंडू, स्टँड अँड डिलिव्हरी, शेवटच्या मोमेंटला ठीपला जाईल. 1 मोर विकेट डाउन, बड़ी मछली जाल में फंस गई. फलंदाज बाद. हो थँक्यू. वॉट अ कास्ट टिपलिया. खरं तर विकी भाऊ या झेलसाठी स्वतःवरती कॉन्फिडन्स हवा असतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू नजर देखील हवी असते आणि तितका चांगला जबरदस्त खेळाडू देखील पाहायला मिळतोय. खेळाडू तिकडे सज्ज होता, सुनील होता, अजय होते ना. अजयनं आज मात्र अप्रतिम झेल टिपला. राजच्या खेळीचा पारीचा तो जो सलामीला आला होता आणि आपण पाहिलं राजला देखील परतावा लागलाय. आणि आज आमच्या गावातील प्रमोदजी निरगुडा हे मोठे समर्थक आहेत कशेळी विभागाचे आणि त्यांना देखील खंत लागली आहे की या मॅच मध्ये कशेळी टीमने जवळपास 50 ते 55 धावा बनवल्या, तरी देखील या मॅच मध्ये ते खेळण्यासाठी भरपूर चांगल्या धावा उभ्या करतील. आणि मी चर्चा करत होतो 8, 9, 10, 11 असे 4 दिवसाचा फॉर्मॅट मलंगड विभागामध्ये, कल्याण विभागामध्ये ती स्पर्धा होऊन आल्या. कुशलीच्या माध्यमातून कुशलीच्या क्रीडांगणावरती नाईटची शृंखला होणार आहे आणि त्या नाईटच्या शृंखलेमध्ये ती स्पर्धा तुम्हाला ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात पोहोचवली जाईल. क्लॅरिटी विथ क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळेल. जितक्या दिवसभरामध्ये त्यांची क्वालिटी पाहायला मिळते ना, तितक्याच नाईटला देखील त्यांची क्वालिटी ही पाहायला मिळते, याच्यात मात्र शंका नाही आहे. जाऊया पुन्हा एकदा गोईंग ऑन मॅचकडे, जिथे षटक क्रमांक 3 टाकलं जाईल. गोलंदाज स्पीड मधील दुसरा गोलंदाज लालचंद्रला आपण पाहतोय, ज्याने पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याने भरपूर एक महत्वाचा गडी देखील बाद केला होता, तोच गोलंदाज लालचंद्र. कोलटपाचा चेंडू, धीरज समोर आहेत, परंतु त्यांना अगदी मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवले जातात. आणि आपण पाहतोय गोलंदाज लालचंद्रसाठी देखील एक सुवर्ण संधी आहे. सन्माननीय किशोरजी उघडा आणि त्याचबरोबर रोहितजी जाधव यांच्याकडनं तुम्हाला जर 3 विकेटसाठी तुम्हाला 501 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. आणि त्यानंतर आपण पाहतोय जेव्हा तारवाडी टीमचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतील ना, तेव्हा स्पेशल एक मैत्री ग्रुप पबजी स्क्वॉड अर्थातच किंग हिंदोळ यांच्याकडनं उमेश बेंगालसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये असणार आहेत. हुक करण्याचा प्रयत्न, अगदी आपण पाहिलंय डीप फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न. आज मात्र रेग्युलर गटातील जे सामने आपल्याला पाहायला मिळतील ना विकी भाऊ, तितकेच सामने आपल्याला भरपूर चांगले पाहायला मिळतात. आज मात्र ओमसाई दादरीचीवाडी हा संघ देखील पाहायला मिळालाय, जो भिवंडी कल्याण विभागामध्ये जाऊन आपल्या नावाचा दबदबा त्याने कायम राखलाय. आरेला चषकामध्ये त्याने तो चॅम्पियन संघ, आज मात्र तो संघ पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ब्लॉक हॉलचा चेंडू एस्टनच्या पाठीमागे, शतक एस्टनच्या पाठीमागे विकेट किपर होत्या.
तेजस आणि त्यांच्याकडनं झाली आहे चूक. बॉल सरळ लॉंग स्टॉपला जाऊन धडकलाय. मिळेल नशिबाचा चौकार. फुलर लेनचा होता परंतु पंच आम्हाला तटस्थ या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज धीरच्या आणि धीरेच्या खेळीचा बारीक संत फलंदाज बा. ओ थँक्यू. गोलंदाज लालचंद्र कमालीची गोलंदाजी करतोय. फलंदाज स्ट्राईक एंड वरती गणेश दोरे. एक हार्ड हिटर नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. या बेचालका त्याने चेंडूला ग्लास केलाय. अगदी गणेश दोरेकडं संयमता जरूर आहे आणि त्यांना माहिती आहे या ठिकाणी गणेश कातवारे आपण पाहतोय. सॉरी क्षमत वासावी. गणेश कातवारेला आपण पाहतोय आणि खर तर अनिल दोरेच्या हाताखाली सगळे खेळाडू घडलेले आहेत आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. अगदी अनिल दोरेने आज मात्र या क्रीडांगणावरती त्यांच्या स्वतःच्या मामाला नाराज त्यांनी केलाय. आणि आपण पाहिलं गेलं तर दफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 23 जाबा दफलकावरती. भरपूर चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी आज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून जितकं कौतुक करावं ना तितकं फारसं कमीच आहे. कारण त्यांच्या कार्याला प्रत्येक कार्याला त्यांचा सॅल्यूट आहे. विकी भाऊ माहित नाही आमच्याकडनं किती चुका होतात परंतु आम्ही जेव्हा जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये अटेंड होतो ना तेव्हा मात्र ब्रदर स्पोर्ट लाईव्हची ही वाहिनी आहे तुमची चर्चा आम्ही नेहमीच करत असतो. मग ती कुठली एखादी वाहिनी असू द्या. आम्ही डोंगरपट्टी प्रीमियर लीगमध्ये गेलो तेव्हा त्या लीगमध्ये देखील ब्रदर्स लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी होती. खरं तर आपलाच एस टी पोरगा खोंड्यावाडी गावातला तो पोरगा होता आणि त्यांची ती वाहिनी त्यांना देखील भरपूर चांगली क्लॅरिटी होती. त्यांचंही मी आभार व्यक्त करेन. त्यांच्यासोबत देखील आम्ही जॉईंट होतो. त्यानंतर अगदी येणारी स्पर्धा प्रकाशजी पवार वर्णेचे जे चांगले कॉमेंटेटर त्यांची देखील एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज भूषणला आपण पाहतोय इथे जोरदार अपील आहे पंचांकडा. अगदी पंचांना इथे गुमराह करण्याचं काम पहा तुम्ही. पंच तुकाराम जुगरे यांना दडपणाखाली आणलं जात आहे परंतु पंच देखील तितकंच चाणाक्ष आहेत. त्याने देखील मी म्हणेन भूषण तुझ्यापेक्षा 10 पावसाळे बघितलेत क्रिकेटमध्ये. आणि आपण पाहिलं गेलं तर टॉट बॉल गोलंदाज भूषणच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. समोर फलंदाज आपण पाहतोय गणेश कातवार आपल्याला पाहायला मिळतात. एक हार्ड हिटर नेहमीच कशेळी टीमकडनं चांगली बॅटिंग त्याची राहिली आहे परंतु आज मात्र बहुनली टीमच्या विरोधात थोडासा शांत ठेवलाय. या वेळेस आपण पाहतोय बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं पहिला वार. फलंदाज गणेश कातवारच्या बॅट मधून दणदणीत A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
हो थँक्यू. भूषणला पहिल्या चेंडूवरती मी म्हटलं होतं सन्माननीय किशोरजी उघडा की हा खेळाडू इतका स्ट्रॉंग आहे ना की जणू काही त्याच्या बॅट मध्ये चेंडू आले तर तुम्हाला आउट ऑफ पाहायला मिळतील. या वेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आपण पाहिला गेला तर लेग स्टिकच्या खूपच बाहेर. वाईट बॉल एक्स्ट्रा धाव धाफलकावरती 31 धावा धाफलकावरती पाहायला मिळतात. या वेळेस आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता परंतु बाट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. कदाचित आता भूषण एकदा स्वतःच्या गोलंदाजावरती जणू काहीच गणेश कातवार या फलंदाजाला थांबवण्यामध्ये यश आलाय. अगदी मैदानाच्या आतमध्ये एकच सांगेन ना कभी तेरी तो कभी मेरी हेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. दोन चेंडू इथून भरपूर चांगले टाकले परंतु यावेळेस आपण पाहतोय इनसाइड आउट पण चांगला फटका बॉल खाली लालचंद्र होते तथापि चूक नसणारे या ठिकाणी गणेश कातवाराचा फलंदाज खेळीचा अंत फलंदाज बा. ईट का जवाब पत्करते देत असताना गोलंदाज भूषणला आपण पाहतोय. एक चांगला खेळाडू आहे. भूषणच्या माध्यमातून विचार केला तर एक ऑलराऊंडरचा खेळाडू अगदी आपण पाहिला गेला तर क्रिकेटमध्ये तुम्हाला खरं तर मी एकच म्हणेन मोठ्या शैलीचा खेळाडू चालत नाहीये. मोठ्या शैलीचा जर खेळाडू असेल तर त्याच्यामध्ये क्षमता ही जरूर असते मोठे फटके खेळण्याची. परंतु भूषण असा खेळाडू आहे की विचार केला तर वजन केलं ना त्याचं तर 35 ते 40 किलो हा खेळाडू. परंतु त्याच्या बॅटमध्ये नेहमीच आपण मोठमोठे फटके पाहतोय. अनेकदा विक्रम भूषणच्या नावावरती राहिलेत. अगदी सलामी वीरला येतोय नेहमीच बोनवली बी टीमला त्याने भरपूर वेळा मॅचेस जिंकून दिल्यात आणि अगदी मी म्हणेन भूषणचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अगदी आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर पहा तुम्ही कमबॅक दुसरा चेंडू वाईट दुसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवरती इतका जवाब पत्तरसे म्हणजेच काय विकेट आली या. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू अगदी आपण पाहिला तर डिफेंड ब्रिगेडला खेळाडू सज्ज आहेत. लालचंद्र होते त्यांच्याकडनं झाली आहे चूक आपण पाहतो परंतु बॅकअप सुरेख होता. तिकडे शतरक्षक होता रवी होता आणि रवीकडनं अद्याप एकही चूक नाही आहे. बॅकअप पहा तुम्ही बोहनुली टीम खरं तर अंबरनाथ तालुक्यातली टीम आणि कशळ विभागातील कशळ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोन्ही आज मात्र संघ एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात. ओपीएन मध्ये आपण सांगितलं होतं की दोन्ही संघांचा खेळ एकमेकांना माहीत नाहीये परंतु पहिल्यांदाच त्यांची लढत आहे. हा चेंडू आपण पाहिला चेंडूला ढकलला गेला स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहिला गेला फक्त तिकडे मिळाली ते एकच धाव आणि एकाच धावेवरती समाधान व्यक्त करतोय टीम कशळे संघ आणि त्यांना माहिती आहे अजून एक शेवटचं षटक असणार आणि शेवटच्या षटकामध्ये आपण धावा वसूल करू हेच मैदानाच्या आतमध्ये गणित दोन्ही खेळाडूंचा. पाहता पाहता 33 धावा दाफलकावरती 5 गडी लॉस झालेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना कशळ टीम तोपर्यंत देऊ आमच्या सचिन दादा नेमान यांना एक जबरदस्त संधी. सो मच मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बसतील पाणी पित तोपर्यंत ऐकूया एक चांगलं शशगीत मध्ये ड्रिंक लॉडी पालवायचे.
आठवण करून दिली पालघर जिल्ह्यामधले. आज मात्र लवाली गावामध्ये आदिवासी महाउत्सव म्हणून साजरा केला जाईल आणि आपण पाहतोय आज मात्र यूट्यूबचे जितके स्टार आहेत ना आदिवासी पालघर जिल्ह्यामधल्या आज मात्र तिथे लवाली गावामध्ये पाहायला मिळतील आदिवासी महाउत्सव. खरं तर वर्ष पहिलं आणि पहिल्या वर्षामध्ये आपल्याला भरपूर चांगला लवाळी आदिवासी महोत्सव पाहायला मिळतात आणि उद्याच्या दिवसामध्ये बॉलिवूड नाईट अर्थातच सबके कातिल गौतमी पाटील उद्याच्या नाईटमध्ये पाहायला मिळतील ह्याच्यात मात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा जाऊया आपण डीजे मास्टरकडे. पाचवं षटक बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाज कैलास लाल चंद्रने भरपूर चांगली गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये त्याने भरपूर धावा कमी खर्च केल्या. चला तुकाराम जोगरे त्यांना वॉर्न करा. बोहनोली बी संघ आपण जास्त उशीर करताय त्यामुळे आता पुढील मॅचेस होणार आहेत तर सर्व काही आपण टाइम अलर्ट करूनच खेळवणार आहोत हे देखील लक्षात असू द्या. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती कैलास समोर फलंदाज लेफ्ट हँडेड रवी आणि त्यांच्या साथीनं धनिशला आपण पाहतोय. रवीचा विचार केला तर त्याने 2 चेंडू फेस केले 3 धाबा त्याच्या बॅटमधून आलेत आणि धनिशचा विचार केला तर त्याने 4 चेंडू खेळला आणि फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून आली. परंतु या षटकामध्ये विकी भाऊ जास्त धाबा येणं गरजेचं आहे कारण 50+ जर धाबा बनल्या गेल्या तर मात्र या मॅचमध्ये खूप मजा येणार याच्यात मात्र शंका नाही. एका साईडने कशेळचा संघ दुसऱ्या साईडने आपण पाहतोय जे वाघोबा बोहनोली बी म्हटला तर अंबरनाथ विभागातला हा संघ आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ यांचा विभागातला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती कैलास आहेत लेफ्ट हँडर फलंदाज रवी. हा चेंडू आपण पाहायला गेला तर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी एकच धाव आली गेली. स्ट्राईक एंड वरती फलंदाज धनिशला आणलं गेलाय आणि इथून 34 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये आपण पाहतोय एकंदरीत विचार केला तर अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि या 5 चेंडूंमध्ये जरी 10 ते 12 धावा खर्च केला गोलंदाज कैलासनं तर एक चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती कैलास हा चेंडू आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू चाललाय सरळ डीप फाईन लेगला दन करत सीमा पार 4. थँक्यू. पहिल्या बॉलवरती सिंगल आली डाव संख्या दाफलकावरती आपण पाहतोय 38 धावा दाफलकावरती. बघा स्ट्राईकला धनिशला आणलं त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला आणि या फटक्यासाठी नेहमीच तो जाणला जातोय. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कट केलाय बॉल थर्ड मानला चाललाय परंतु या ठिकाणी क्रिकेटचा क्लास पाहायला मिळतोय. बॉल सरळ सीमा पार लगातारचा दुसरा चौकार.
थँक्यू सो मच. या ठिकाणी अशोक दरवडा सॉरी अशोक भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेसाठी त्यांनी देखील आम्हाला भरपूर मदत केली आहे. जेव्हा खेळपट्टीचं जेव्हा मरम्मत चालू होती ना, अर्थातच आपल्या गावठी भाषा आपल्या गावठी भाषेमध्ये म्हटलं ना तर जेव्हा चोपण्याचं काम होतं ना तेव्हा मात्र अशोक भगतनं भरपूर आम्हाला मदत केली आहे. हा चेंडू देखील आपण पाहतोय पडल्यानंतर आउटस्विंग पाहायला मिळाला. अगदी त्याच रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज धनेशचा, परंतु bat आणि चेंडूंचा संपर्क नाही. डॉट बॉल आलाय. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. फलकावरती 42 लॉस ऑफ 5 विकेट. 42 धाबा फलकावरती 2 चेंडूवरती 1 षटकाराला तर चांगली धाबा संख्या बनू शकते. आणि यावेळेस बाटची लिडिंग एज फर्स्ट स्लिप मध्ये शतरक्षक होते, परंतु धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. रवी back to the bubble. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहिलं तर कॅन्डिडेट नंबर 8 वरती न्यू फलंदाज मनोजला आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या पूर्वार्धामधला. विकी भाऊ या चेंडूवरती जर चौकाराला तर धावसंख्या चांगली उभारू शकतो कशाळी टीम, परंतु या मैदानावरती 30 धाबा देखील सकाळच्या सत्रामध्ये डिफेंड केल्यात वेळी टीमना. यावेळेस आपण पाहतोय फटका भरपूर चांगला खेळायचा होता, परंतु सेकंड स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिळेल तिकडे एकच जाऊ आणि एका धाब्याच्या मदतीने पाहता पाहता डाबाचा पहिला खेळ झालाय समाप्त. आणि पहिल्या डाबाच्या खेळामध्ये आपण पाहिलं कशाळी टीमने धावसंख्या बनवली गेली आहे 43 धाबा फलकावरती. येणारे 30 बॉल 44 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता जे वाघोबा भोवनली बी संघाला, परंतु या धावा बनल्या जातील की डिफेंड केल्या जातील या ऐकूया कॉम्बॉक्स मधून करूया परिवर्तन. आणि याच विभागातील आमच्या खडकवाडी गावातील मी म्हणेन पाटीलच अर्थातच योगेश इंदोळा सरांचा आवाज ऐकू. थँक्यू सो मच. धन्यवाद. निश्चितच आपण जो बघितला एक्स्ट्रा गट त्यामध्ये मात्र पहिल्या सामन्यामध्ये उंबरवडे मात्र विजय झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय राजे लवाळे हा संघ विजय झालाय. तर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यानंतरचा सामना तुमचा खेळवला जाईल आणि जिथे हा सामना मात्र 3 षटकाचा खेळवला जाईल हे दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. इथे पाहतोय आपण सामना कशाळे विपक्ष जय वाघोबा बनवली बी संघ. प्रथम फलंदाजी करत असताना कशाळे संघाने मात्र सागड्याच्या मोबदल्यात
43 धावा कुठून काढल्यात आणि येणारे 30 चेंडू आणि बनवली बी संघाला गरज असेल ती 44 धावांची. तर मी विनंती करतो प्रमोद निरगुडे यांना की दोन्ही संघ आलेत तर यांचा टॉच उडून घ्यायचा आहे. निश्चितच हा सामना 3 ओव्हर षटकांचा असेल. तर मी विनंती करतो किशोरजी उघडे साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते सामन्याची नाणेफेकी करायची आहे. चला मनोज आपले फलंदाज पाठवायचे आहेत. चला सलामीची जोडी मात्र पाठवायची आहे मैदानामध्ये बनवली बी संघ जे वाघोबा बनवली बी संघाची. Tenniscricket.in India's तर इथे मात्र नाणेफेकी केली गेली. उंबरवडे या संघाने मात्र नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर हा सामना संपल्यानंतर राजे लवाळे या संघाने मात्र आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. हा सामना मात्र 3 षटकांचा खेळवला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. इथे मात्र बनवली जे वाघोबा बनवली बी संघाची मात्र सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये जाताना पाहतोय आपण भूषण आणि किशोरला पाहू शकाल. तसं गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कशाळे संघाकडून तयार झालाय तो प्रमोदला पाहू शकाल. एक जुना जाणता गोलंदाज प्रमोदकडे मात्र खूप असा अनुभव भरलेला आहे गोलंदाजीचा. निश्चितच एक जुना जाणता खेळाडू प्रमोद. दोन मिनिट दोन मिनिट पंच थांबवायचा बॅटरी चेंज होते. 2 मिनिट फक्त. चला स्टार्ट. सामन्याला सुरुवात होते. येणारे 30 चेंडू गरज असेल ती 44 धावांची. स्ट्रायकर फलंदाज असेल भूषण. निश्चितच इथे मात्र फलंदाजासाठी मेजवानी आले. 3 षटकासाठी मात्र 501 रुपयाचं पारितोषिक असेल किशोरजी उघडे साहेब यांच्याकडून आणि रोहित जाधव यांच्याकडून. तर दोन्ही संघांना दोन्ही फलंदाजाला एक सुवर्ण संधी असेल. षटकार अटॅक मला 501 रुपये दिले जाईल. पहिला चेंडू हलक्याच्या हाताने प्लेस खेळून काढला. इथे मात्र सुरक्षित रक्षण झालं. निश्चितच कुठेतरी एकने मात्र संघाचं खातं ओपन केलं जात आहे. जे वाघोबा बनवले संघाचं सुरुवात मात्र चांगलीशी करत असताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाजांना भूषण आणि मंगेशला पाहू शकाल. मंगेश मात्र नॉन स्ट्रायकर होता त्याला मात्र स्ट्रायकर आणण्याचं काम केलंय फलंदाज भूषणने. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडूला खेळून काढाय राज येतील चेंडूवरती. निश्चितच शतक मात्र चांगलं झालंय आणि ते मात्र एकच धाव फलकावर ऍड होईल. कुठेतरी मात्र सिंगलने मात्र प्राधान्य दिले जात आहे. पाहायला गेलं तर गोलंदाजी तितकी चांगली पाहतोय आपण. गोलंदाज प्रमोदचं पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रमोदला आणलंय कशाळे संघाने. आता मात्र चेंडू मात्र उडालाय. जिथे मात्र तिसऱ्या चेंडूवर मात्र एक मोठा धक्का लागत असताना भूषणच्या स्वरूपात
मात्र निश्चितच कुठेतरी मात्र तिसऱ्या चेंडूवर मात्र यश मिळून देतोय गोलंदाज प्रमोद कशाळे संघासाठी. आणि एक मात्र सलामीचा फलंदाज डगआउटच्या रस्त्याला पाठवला गेलाय. भूषणला मात्र माघारी धाडले, त्याची जागा मात्र भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय रवी. रवीला पाहू शकाल, रवीला मात्र कुठेतरी चांगलीशी खेळी करून मात्र कुठेतरी मात्र संघाला विजयाच्या दिशेने न्यायचा लागेल. तसंच प्रमोदला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल जर विजयाच्या समीप जायचं असेल तर. अद्याप मात्र 3 चेंडूची फेकी केले, 2 धावा आणि 1 गडी बाद करण्याचे यश मिळाले. पुन्हा एकदा मात्र इथं हलक्याशा चेंडूला टॅप केलाय. पाहूया इथं रनआउटची संधी होती परंतु फलंदाज मात्र पोचला गेला. निश्चितच कुठेतरी एकेरी दुहेरीने मात्र धावन मात्र प्राधान्य दिलं जात आहे, कारण का पाहायला गेलं तर गोलंदाजी तेवढ्या ताकदीची केली जाते गोलंदाज प्रमोद कडून. मोठे पटके मात्र मारण्यापासून वंचित ठेवले फलंदाज मंगेश आणि रवीला. रिवतचा आसरा बाहेर काढलाय, फलंदाज सक्सेसफुल ठरलाय, चेंडूला पाठवून दिलाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. हा येणारा पहिला चौकार बनवली बी संघासाठी. निश्चितच आता मात्र कुठेतरी बॅटचा पेस ओपन केलाय फलंदाज मंगेशने आणि चेंडूला मात्र सरळ फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येणारा बंगेशच्या बॅटमधून पहिला चौकार आणि चौकाराने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 7 या आकड्यावरती. 1 बाद 7. जिथं हाणामारीचं षटक आपण पाहतोय, पहिलं पॉवर प्लेचं षटक असेल गोलंदाज प्रमोदचं. अद्याप 4 चेंडूची फेकी मात्र चांगली केली होती गोलंदाज प्रमोदने. पुन्हा एकदा मात्र आउटसाइडला चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र इथून निर्धाव चेंडू फेकी केली जाते. पंचांचा इशारा येतो, षटक समाप्त झालाय. 1 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 1 बाद 7. निश्चितच इथं मात्र पहिलं षटक समाप्त झालंय. कशाल संघाकडे गोलंदाजी करत असताना प्रमोद या गोलंदाजाने मात्र 1 गडी बाद करून 7 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. निश्चितच आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज आलाय, गणेशला पाहू शकाल. गणेश कातवाराला पाहू शकाल. दुसरं षटक पॉवर प्लेचं हाताळण्यासाठी गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गणेश तयार. तसंच स्ट्रायकर फलंदाज रवीला पाहू शकाल. इथे मात्र कुठेतरी पहिल्याच चेंडूमध्ये खराब येतोय, पंचांचा हात समांतर. निश्चितच खराब चेंडूची फेकी केली जाते. पहिलाच चेंडू अवांतर टाकला गेलाय गोलंदाज गणेशकडून. धावफलक मात्र 1 ने पुढे सरसावणार 8 आकड्यावरती. रवीला मात्र चांगलीशी फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा मात्र आउटसाइड दिशेने मारण्याचा प्रयत्न पाहावं लागेल. निश्चितच पंच मात्र डिसिजन देतील. इथे मात्र लेक्षीच्या खूपच बाहेर फेकलेला चेंडू होता, पाहावं लागेल. निश्चितच विकेट असेल. इथे मात्र विकेट जातोय दुसऱ्या चेंडूवरती.
आता मात्र कुठेतरी एक दुसरा धक्का लागत असताना रवीच्या स्वरूपात बनवली बी संघाला. आता मात्र नवीन फलंदाज मनोजला पाहू शकाल. इथे मात्र पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडूची फेकी केली जाते गोलंदाज गणेशकडून. पहिला चेंडू मात्र खराब टाक फेकला होता, दुसऱ्या चेंडूवर विकेट. पुन्हा एकदा दाट चेंडू येतोय. कुठल्याही प्रकारचा मात्र चेंडूचा टप्पा समजला नाही फलंदाज मनोज यांना आणि तिच्यात एक निर्धाव चेंडूची फेकी केली जाते गोलंदाज मनोजकडून. वारंवार मात्र डॉट चेंडू फेकले जातात गोलंदाज गणेशकडून. पुन्हा एकदा मात्र लेग चेंडूला उडवलाय, चेंडूला सरळ फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येणारा मनोजच्या बॅटमधून हा हँडसम षटकार 6 धावांसाठी डीजे. मास्टरने चित्तच आता मात्र कुठेतरी गोलंदाज गणेशला विचार करण्यास भाग पाडलाय. फलंदाज मनोजने आल्या मात्र इथं षटकार दाखवलाय आपल्या बॅटमधून. पुन्हा एकदा मात्र सरळ खेळून काढलाय चेंडूला. चेंडूला मात्र इथं अडवलं जाईल निश्चितच. तत्पूर्वी मात्र एक धाव येईल धावफलकावरती कुठेतरी. आता मात्र षटकार खाल्यानंतर मात्र सिंगलला प्राधान्य दिलं जाते फलंदाज मनोजकडून. निश्चितच मला इथं मात्र चौथ्या क्रमांकावर आलेला फलंदाज असेल मनोज. निश्चितच आलेला मात्र एक चेंडू डॉट केल्यानंतर लगेच मात्र षटकार दाखवतोय आणि त्यानंतर मात्र कुठेतरी एक सिंगलने मात्र धावफलक जाऊन पोहोचलंय ते 15 आकड्यावरती. इथे मात्र मंगेशने मात्र ऑफ साइड चेंडू चेंडू पाहूया. सरळ चाललाय जमिनीला गुदगुल्या करत. हा येणारा मंगेशच्या बॅटमधून दुसरा चौकार. चला सामन्याला मात्र सुरुवात करायची, कुठल्या प्रकारचा विलंब करू नका. इथे मात्र कुठेतरी मात्र स्ट्रायकवर आणण्याचं काम केलं फलंदाज मंगेशला आणि मंगेशने मात्र आले एक चौकार दाखवलाय गोलंदाज गणेशच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा रिवर्सचा अस्त्र बाहेर काढलाय, चेंडूला मात्र पाठवलंय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र चाललाय सीमारेषा लगत धनधन करत. हा येणारा मंगेशच्या बॅटमधून दुसरा चौकार. तर 12 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. 12 चेंडूमध्ये धावफलकावर धावा लावल्या गेल्या त्या 23 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात जे वाघोबा बनवली या संघाने. निश्चितच फलंदाजी मात्र सुरेख करताना पाहतोय आपण फलंदाज मनोज आणि मंगेशला. यशी मैदानामध्ये जोडी येणारे 18 चेंडू 21 ची गरज असेल. जोपर्यंत मात्र मनोज आहे तोपर्यंत मात्र मनोज आणि मंगेश आहे तोपर्यंत मात्र विचार करावा लागेल गोलंदाज कशाळे संघाच्या गोलंदाजांना. कुठेतरी मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल आणि आता धावफलक मात्र कुठेतरी उंचावर नेऊन ठेवण्याचं काम करेल, विजयाच्या दिशेने नेऊन ठेवण्याचं काम करेल फलंदाज मंगेश आणि मनोज. आता मात्र नवीन गोलंदाज कशाळे संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. धनेशला पाहू शकाल. पुन्हा एकदा मात्र लेक्चरच्या चेंडूला भिरकावून दिलं. क्षेत्ररक्षक येथील चांगलंच सूचक झालं तिथे, परंतु 2 धावा घेण्यापासून त्यांना रोखू शकत नाही. आणि तिथेच कुठेतरी मात्र मनोजला समजलं की सिंगल डबलने देखील सामना आपण विजय मिळवू शकतो. तेच काम मात्र इथं केलं जात आहे आणि कुठेतरी सिंगल डबलला मात्र प्राधान्य दिले जाते फलंदाज मनोज कडून. तिथेच मंगेश मात्र मोठे फटके मारतोय, त्यामुळे मात्र मनोजला सिंगल डबल घेण्यास भाग पडलाय. पुन्हा एकदा मात्र स्टेट ड्राइव्ह फटका पाहतोय आपण. इथे मात्र डायरेक्ट चेंडू हेस्टनवरती आदळला होता, परंतु तिथे मात्र एक सिंगल येते दुसऱ्या चेंडूवरती.
आता मात्र ज्या फलंदाजाने मात्र लगोपाठचे 2 चौकार दाखवले होते मंगेशने, त्याला मात्र स्ट्रायकवर आणण्याचं काम केलं गेलंय फलंदाज मनोज कडून. निश्चितच हॅट्रिकच्या उंबरड्यावर असतील फलंदाज मंगेश. पाहूया षटकार हॅट्रिक करतील का मंगेश, की त्यांना षटकार हॅट्रिक पासून लांब ठेवण्याचं काम करेल गोलंदाज धनेश. इथे मात्र लेगच्या दिशेने खेळायचा चेंडू होता, परंतु चेंडू मात्र कुठेतरी निर्धाव चेंडूचे फेके केले जाते. निश्चितच हा चेंडू मात्र जर खेळला असता तर निश्चितच षटकार किंवा चौकार आला असता, परंतु आगळ्या वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज मंगेशने आणि चेंडू मात्र निर्धाव जाऊन फुटला तो यष्टिकच्या हातामध्ये. आता मात्र चेंडूला मात्र उडवलाय, झेलची संधी असेल पण चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये उडाला आणि जिथंच इथे मात्र एकच धाव फलकावर ऍड होईल. धावफलक कुठेतरी धावून पोचले ते 2 बाद 27 या आकड्यावरती. खूप काळ शांत ठेवला होता मनोज फलंदाजाला, चेंडूला मात्र उडवलाय, झेल खाली राज येतील, राजकडून चुकी होणार नाही. मनोजच्या खेळीचा अंत. तिसरा धक्का लागत असताना जय वाघोबा बनवली या संघाला. करू नका कशाला संघ, लवकर शतरंज लावून घ्या, आपल्याला अजूनही सामने खेळवायचे आहेत. निश्चितच कुठेतरी मात्र फुललेला चेंडू तर चेंडूला मात्र भिरकावून द्यायचा होता, परंतु चेंडूला मात्र बॅटवरती व्यवस्थित आला नाही आणि निश्चितच इथे मात्र झेलबादच्या स्वरूपात इथे मात्र एक मनोजला मात्र परतावं लागलं आणि कुठेतरी मात्र राजने एक चांगली झेल टिपली आणि निश्चित मनोजच्या पारीचा अंत गेला. नवीन फलंदाज असेल मैदानामध्ये जाताना पाहतोय कैलासला पाहू शकाल. कैलासमध्ये मात्र मोठे फटके मारण्याची क्षमता पाहतोय आपण. कैलासला मात्र कुठेतरी थांबून खेळावं लागेल. निश्चितच जो सलामीला आला होता फलंदाज तो मात्र अजूनही नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण. मंगेशच्या बॅटमधून 3 चौकार पाहिलेत आपण, अद्याप मंगेशला मात्र थांबून खेळावं लागेल. धनेश मात्र कुठेतरी चांगली प्रकारची गोलंदाजी करताना पाहतोय आपण. इथे मात्र बॅट खाली चेंडी आल्या चेंडूला सरळ पाठवून दिलंय बॉर्डर लाईनच्या बाहेर. कैलासच्या बॅटमधून येणारा हा हँडसम षटकार. क्षेत्ररक्षण लावून घ्या. येणारे 12 चेंडू 11 धावांची गरज असेल बनवली जे वाघोबा बनवल्या संघाला. कुठेतरी मात्र शेवटच्या चेंडूवर तर मात्र मोठा फटका दाखवला फलंदाज कैलासने. आल्या खडकडे स्ट्रोक खेळला, चेंडूला सरळ पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि धाव फलक मात्र जाऊन पोहोचल ते 33 आकड्यावरती. येणारे 12 चेंडू 11 धावांची गरज. अद्याप मात्र चांगली गोलंदाजी टाकली होती धनेशने, परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र एक मोठा फटका खाल्यानंतर धाव फलक मात्र वाऱ्याच्या वेगाने पुढे सरसावलं 33 आकड्यावरती. चला सामन्याला मात्र लवकर सुरुवात करायची, कुठल्या प्रकारचा विलंब करू नका. तर नेक्स्ट मॅच तयार राहायचंय. दोन्ही संघाला विनंती असेल जे ज्यांचं डिसिजन असेल त्यांनी पटकन दोन्ही साईडला तयार राहायचे. लगेच सामन्याला सुरुवात होईल. 3 षटकांचा सामना असेल पुढचा. पुन्हा एकदा रिव्हर्सचा आसरा बाहेर काढलाय, चेंडूला सरळ फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत सर बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मंगेशच्या बॅटमधून येणारा चौथा चौकार. मात्र पहिल्याच चेंडूवरती गोलंदाज मंगेशला विचार करण्यास भाग पाडलाय. रिव्हर्सचा आसरा बाहेर काढला होता नाही, आल्या मात्र चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा मात्र ऑफसाईड चेंडू चढवलाय. पाहूया क्षेत्ररक्षक येतील धनेश. चांगला क्षेत्ररक्षक झालाय. निश्चितच
इथे मात्र तू मय करता करता इथे मात्र एक धाव घेतली जाईल धाव फलकावरती. धाव फलक 1 ने पुढे सरसावणार 38 या आकड्यावरती. कुठेतरी मात्र सामना विजयाच्या समीप नेण्याचं काम करतोय फलंदाज मंगेश आणि कैलास. जिथंच पाहूया पुढील चेंडू. इथे मात्र खडे खडे स्ट्रोक केलाय, चेंडूला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कैलासच्या बॅट मधून येणारा हाय हँडसम षटकार आणि इथे मात्र विजय षटकाराने विजय होतो जय वाघोबा लवाळी जय वाघोबा बनवले हा संघ.